संचालक मंडळावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे. संचालक मंडळावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे. पैसा आमचा हक्काचा नाही कुणाच्या बापाचा. पैसा आमचा हक्काचा नाही कुणाच्या बापाचा. मालेगाव महेश नागरी पतसंस्थेचे पैसे अडकले. संचालकांवर गुन्हे दाखल न झाल्यास 13 ऑगस्टपासून धरणे आंदोलन. आवाज जनतेचा. महेश नागरी पतसंस्थेच्या ठेवीदारांचा आक्रमक पवित्रा. तहसीलदारांना निवेदन आणि आंदोलनाचा इशारा. नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया. आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा. मालेगाव. प्रतिनिधी. मालेगाव येथील महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी आज माननीय तहसीलदार मालेगाव यांना निवेदन देत पतसंस्थेच्या संचालक मंडळाविरोधात तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. या निवेदनात चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव तसेच संबंधित संचालक मंडळाच्या भूमिकेची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. ठेवीदारांचे म्हणणे आहे की पतसंस्थेत गुंतवलेले लाखो रुपयांचे पैसे अनेक दिवसांपासून अडकून पडले असून वारंवार पाठपुरावा, तक्रारी आणि निवेदने देऊनही त्यांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे ठेवीदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे. निवेदनामध्ये अशीही मागणी करण्यात आली आहे की सर्व ठेवीदारांचे पैसे व्याजासह तातडीने परत मिळण्यासाठी प्रशासनाने प्रभावी पावले उचलावीत. तसेच या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबतही निष्पक्ष चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. यावेळी लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की ठेवीदारांना न्याय मिळाला नाही आणि दोषींवर योग्य ती कारवाई झाली नाही तर ऑगस्ट 13 रोजी अपर जिल्हाधिकारी कार्यालय मालेगाव येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल. निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की आंदोलन करण्याची वेळ प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे येत असून प्रशासनाने तात्काळ ठोस निर्णय घेऊन ठेवीदारांना न्याय द्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रकरणात प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते आणि ठेवीदारांच्या मागण्यांवर काय निर्णय घेतला जातो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. लोकशाही माझा SP न्यूज इंडिया. आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा. संचालक मंडळावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे. संचालक मंडळावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे. पैसा आमचा हक्काचा नाही कुणाच्या बापाचा. पैसा आमचा हक्काचा नाही कुणाच्या बापाचा. सन्माननीय तहसीलदार साहेबांची आम्ही भेट घेतली. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की महेश नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ज्या नागरिकांनी आपले पैसे ठेवले होते त्या ठेवीदारांचे पैसे आता जवळजवळ 7-8 महिने होत आले. DDR साहेब असतील आणि पतसंस्था असतील या दोघांनी या ठेवीदारांना वेड्यात काढण्याचं काम केलं, यांची दिशाभूल केली. म्हणून यांना लढा लढण्यासाठी कोणी मिळत नव्हतं. त्याच्यानंतर या अधिकाऱ्यांनी आणि पतपुरीवाल्यांनी दिशाभूल केल्यामुळे यांना आज न्याय मिळू शकत नव्हता. परंतु आम्ही 2 दिवस आंदोलनं केली आणि पवन पुरोहित जे काही मॅनेजर आहेत त्यांचे तर त्यांना अटक झाली. परंतु आमची स्पष्ट मागणी आहे की जो काही भ्रष्टाचार झालेला आहे पतपेढीमध्ये याला सर्वस्वी जबाबदार पवन पुरोहित आहे. याचं काही पद संविधानिक किंवा मान्यताप्राप्त पद नाही. म्हणजे काही चेअरमन असतील, सेक्रेटरी असतील आणि व्हाईस चेअरमन असतील यांच्यावर यांची कसून चौकशी करून यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. त्याच्यानंतर या लोकांना पैसे मिळाले नाहीत आणि यांची चौकशी होण्यात जो काही उशीर झाला, जो काही विलंब झाला याला सर्वस्वी जबाबदार मालेगावचे DDR साहेब जितेंद्र शेळके साहेब हे सर्वस्वी जबाबदार आहेत. म्हणून आमची मागणी राहील की हा जो काही गुन्हा आहे आर्थिक गुन्हे शाखेकडं वर्ग करून स्वतंत्र SIT नेमून याच्यामध्ये जितेंद्र शेळके साहेब जे आहे DDR साहेब यांची देखील चौकशी झाली पाहिजे. या नागरिकांना 1 वर्षापासून त्यांनी नुसतं फिरवण्याचं काम केलं, कुठलीही मदत केली नाही. प्रत्यक्षरित्या जे काही पतपेढी संचालक आहेत आणि संचालक मंडळ यांना वाचवण्याचं काम यांनी केलेलं आहे. आणि जवळजवळ आज या नागरिकांचे 7 किती कोटी आपले गेले 6-7 कोटीच्या आसपास जवळजवळ भ्रष्टाचार असल्याचं माहिती पडले आणि याच्यापेक्षा देखील जास्त भ्रष्टाचार असू शकतं. जवळजवळ मग याच्यात एवढं दोषी असताना पवन पुरोहितलाच का अटक झाली, बाकीच्यांची चौकशी का झाली नाही? मग त्यांच्या विरोधात एवढे पुरावे असताना देखील त्यांना अटक का झाली नाही? म्हणून आमची स्पष्ट मागणी आहे या ठेवीदारांचे पैसे जे आहेत ते लवकरात लवकर तेही व्याजासहित पैसे मिळावे. दुसरी गोष्ट म्हणजे जे काही
हे असतील आपले चेअरमन, व्हाईस चेअरमन, सेक्रेटरी यांची कसून चौकशी करून यांच्यावर गुन्हे दाखल करून यांच्या संपत्त्या जप्त करून या नागरिकांचे पैसे देण्यात यावेत. अन्यथा 13 ऑगस्टपासून बेमुदत धरणे आंदोलन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार आहे. 2 महिन्यापासून माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी कुठे येत जात नव्हतो, म्हणून बऱ्याचशा अफवा पण झाले की आंदोलन मॅनेज झालं, आंदोलन थांबलं. शेखर पगारने एखादा मुद्दा हाताशी घेतला तर तो पूर्ण तडीच नेल्याशिवाय, त्याला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही कधी आत्तापर्यंत माघार घेतली नाही. 13 ऑगस्टपासून बेमुदत धरणे आंदोलन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राहील. याची सर्वस्वी जबाबदार शासन आणि प्रशासन हे असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. संचालक मंडळावर गुन्हे, दाखल झालेच पाहिजे. संचालक मंडळावर गुन्हे, दाखल झालेच पाहिजे. पैसा आमचा हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. पैसा आमचा हक्काचा. नाही कुणाच्या बापाचा.